आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पुण्यामध्ये भाडेकरूंवर माहिती लपवल्याने कारवाई होणार आहे। पुण्यामध्ये शेकडो घरमालकांवर थेट कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते। 150हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आंबेगाव, शिवाजीनगर, वाघोलीमध्ये पोलिसांची कारवाई सुरू आहे। भाडेकरूंची माहिती लपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। पुण्यामध्ये शेकडो घरमालकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे। पुण्यात घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांविरोधात आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। पुण्यातील खडक, शिवाजीनगर, त्याचप्रमाणे आंबेगाव आणि वाघोली आणि शहरातील तब्बल 150हून अधिक घरमालक आणि पीजी चालकांवर गुन्हे दाखल झाले। मध्ये गेल्या काही दिवसापासून भाडेकरू पडताळणीची मोहीम सुरू आहे, ज्याच्यामध्ये घरमालकांनी किंवा पीजी ओनर्सनी त्यांच्याकडील भाडेकरू किंवा पीजीमध्ये जे गेस्ट आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती शासकीय पोर्टलवरती किंवा पोलीस यंत्रणेला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवश्यक आहे। या अनुषंगाने पोलीस यंत्रणेकडून विशेष शाखेकडून याच्यामध्ये मोहीम सुरू आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाडेकरू पडताळणीची मोहीम सुरू असल्याने त्यामध्ये काही बऱ्याच ठिकाणी आम्हाला त्रुटी आढळलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी किंवा अनावधानाने ज्या ठिकाणी घडलेल्या आहे अशा ठिकाणी कायदेशीर प्रक्रिया करण्याचं काम सुरू आहे। या अनुषंगाने आतापर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये जवळपास 170च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत घरमालकांवरती किंवा पीजी ओनर्सवरती। यामध्ये पोलिसांना माहिती देणे का बंधनकारक आहे, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे टेनंट्स आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन होणे आणि त्यांची माहिती पोलिसांकडे असणं आवश्यक आहे, कारण की पूर्वीच्या काही घटनांचा अनुभव बघता यामध्ये ही माहिती यंत्रणेला देणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भाडेकरूंची माहिती लपवणं पुण्यातील घरमालकांना चांगलंच महागात पडतंय। अक्षय, काय अधिक माहिती? नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक जे आहेत ते पुण्यात येत असतात, त्यामुळे शहरातील जवळपास प्रत्येक भागात भाड्याच्या घरांना मोठी मागणी आहे। पण असं असतानाच घरमालकांनी प्रत्येक भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देणं अनिवार्य आहे। पण असं होत जर नसेल तर पुणे पोलिसांकडून आता कारवाईचा बडगा जो आहे तो उघडण्यात आलेला आहे। तब्बल 150पेक्षा अधिक घरमालकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे यानंतर तरी आता घरमालक जागे होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण प्रत्येक भाडेकरूची महत्त्वाची माहिती जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये देणं घरमालकांसाठी बंधनकारक आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। याविषयी पूर्व सूचना देखील देण्यात आली होती, मात्र तरी देखील पुण्यातील घरमालकांकडून गांभीर्याने ही गोष्ट घेण्यात आलेली नाहीये आणि अशा प्रकारे आता त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे।